नमस्कार, मी डॉक्टर राजनंदिनी. आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. तसेच स्तनपान करणं ही तिची एक नैसर्गिक भावना आहे. प्रसूती झाल्यानंतर जेव्हा बाळ आईकडे आणण्यात येतं स्तनपानासाठी, तेव्हा मात्र तिचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो, की मी माझ्या बाळाला किती वेळा पाजू, कशाप्रकारे पाजू, पाजण्याच्या पद्धती काय आहेत आणि जर त्यामध्ये ते बाळ कमी वजनाचं असेल, तर हा गोंधळ अधिकच वाढलेला असतो. तसेच डॉक्टर, नर्सेस, कुटुंबीय, नातेवाईक, इतर जवळच्या मैत्रिणी यांनी देखील तिच्यावर सल्ल्यांचा भडीमार केलेला असतो. या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण जागतिक स्तनपान सप्ताह दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट यामध्ये भेटणार आहोत आणि यामध्ये तुमच्या असणाऱ्या अत्यंत सर्वसामान्य प्रश्नांचे निराकरण करण्याचा, अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु सर्वांना एक खूप कॉमन प्रश्न पडतो, की मी माझ्या बाळाला गाईचं दूध पाजू, म्हशीचं दूध पाजू की आणि कुठला पावडर मिश्रित फॉर्म्युला पाजू? आणि हा प्रश्न फक्त मनुष्य प्राण्यालाच पडतो बरं का. कारण जगातील सर्व सस्तन प्राणी हे आपल्या बाळाला आपलेच दूध पाजतात. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो आपल्या बाळाला दुसऱ्या प्राण्यांचे दूध पाजतो. आईचे दूध पिण्याचा बाळाला काय फायदा आहे? तर बघा, आईचे दूध हे बाळासाठी पूर्णान्न आहे. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व ही आईच्या दुधामध्ये आहेत. आईचे दूध हे जिवंत आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर रोगप्रतिकारक शक्ती आहे. आईच्या दुधाचं तापमान हे अत्यंत योग्य असतं. त्यामुळे दूध गरम आहे की गार आहे याची काळजी करायची आईला आवश्यकता नाही. तसेच आईचे दूध हे निर्जंतुक आहे, कारण ते स्तनातून सरळ बाळाला मिळतंय. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका देखील टळतोय. आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक तसेच शारीरिक, मानसिक क्षमता अत्यंत प्रगल्भ असते. या मुलांचे कर्करोगांपासून संरक्षण होतंय. दमा, ॲलर्जी, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून, तसेच भविष्यामध्ये होणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता यांसारख्या आजारांपासून देखील संरक्षण मिळतं. आणि या सर्वांमुळे आई व बाळाचं नातं अत्यंत घट्ट आणि प्रेमाचं होतं. आईचे दूध हे पचायला अत्यंत सोपं आहे, कारण आईच्या दुधामध्ये असणारी जी काही प्रथिने आहेत ती पचायला अत्यंत हलकी आहेत. स्तनपानाचा बाळासोबत आईला देखील फायदा होतोय. स्तनपानाची पूर्वतयारी म्हणून गरोदरपणामध्ये वाढलेलं जे वजन आहे ते यामुळे कमी होण्यासाठी मदत होते आणि आईचा बांधा सुडौल राहतोय. स्तनपानामुळे आईच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि यामुळे आईची मासिक पाळी ही थोडी डिले होते. त्यामुळे हे नैसर्गिक प्रकारे एक कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून देखील काम करते. पाळणा लांबवण्यासाठी देखील याचा फायदा होतोय. तसेच उतार वयामध्ये होणारे ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा येतो, हे कमी होण्यासाठी देखील मदत होते. आईला असणारा जो गर्भाशयाचा, स्तनांचा तसेच अंडाशयाचा जो कॅन्सरचा धोका आहे तो देखील याच्यामुळे स्तनपानामुळे आर्थिक बचत देखील होते. कारण बाळाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. बाळ वारंवार आजारी पडत नाही. त्यामुळं औषध पाण्याचा खर्च देखील या ठिकाणी वाचतो. स्तनपान हे केवळ बाळाच्या किंवा आईच्या हितासाठी नाही, तर समाज आणि संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने हिताचं आहे. कारण यामुळे एक सुदृढ आणि सशक्त बालक घडवला जातो. धन्यवाद.